कंत्राट मिळवण्याच्या मागे लागू नका, तर जनतेच्या विकासाची कामं करा. भाजप आमदारांना मुख्यमंत्री फडणवीसांचा कानमंत्र. सरकारची कामं जनतेपर्यंत पोहोचवण्याच्याही सूचना. महायुतीमध्ये महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला. अ ब क वर्गवारीसह भाजपला सर्वाधिक 48% महामंडळ, तर शिंदे सेनेच्या वाट्याला 29% आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीला 23% पदं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुणे दौऱ्यावर. बाजीराव पेशव्यांच्या स्मारकाचं करणार लोकार्पण. मुख्यमंत्री फडणवीसांसह दोन्ही उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित. अमित शहांची मुख्यमंत्री फडणवीस, रवींद्र चव्हाण, मुरलीधर मोहोळ यांनी घेतली भेट. मध्यरात्री चारही नेत्यांची बैठक झाल्याचीही माहिती. महापालिका निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चाही झाल्याची माहिती. महाराष्ट्रात मराठीचा अपमान कराल तर कानाखालीच बसणार. व्यापारी आहात, व्यापार करा. आमचे बाप बनण्याचा प्रयत्न करू नका. मीरा भाईंदरमध्ये मनसेविरोधात मोर्चा काढणाऱ्या व्यापाऱ्यांना संदीप देशपांडेंचा इशारा. मीरा भाईंदरमध्ये व्यापाऱ्यांचं मनसेविरोधात आंदोलन. दुकानदाराला केलेल्या मारहाणीमुळे व्यापारी आक्रमक, तर मोर्चा भाजपचा असल्याचा अविनाश जाधव यांचा आरोप. हिंदूंना मारहाण खपवून घेणार नाही, भाजपचा इशारा. शेतकऱ्यांसाठी दिल्या जाणाऱ्या योजनांमध्ये मोठा भ्रष्टाचार. सर्व योजनांचं ऑडिट करा. सत्ताधारी भाजपचे आमदार विक्रमसिंह पाचपुते यांची मागणी. शेतकऱ्यांपर्यंत योजना न पोहोचवणाऱ्या अधिकाऱ्यांच्या निलंबनाचीही मागणी. सरकारनं शेतकऱ्यांना निवडणुकीपुरते कर्जमाफीचं आश्वासन दिलं. आता नुकसान भरपाई म्हणून तत्काळ 50,000 रुपये द्यावेत. भास्कर जाधवांची मागणी. तर विधानसभेत शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर चर्चा सुरू असताना कृषी मंत्रीच नसल्यानं विरोधकांची नाराजी. शक्तीपीठ महामार्गाविरोधात राजू शेट्टींसह मवियाचे नेते सतेज पाटील, कैलास पाटलांचं चलो पंढरपूर आंदोलन. मुख्यमंत्री फडणवीसांना महामार्ग रद्द करण्याची सद्बुद्धी दे. विठुरायाचरणी घालणार साकडं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या देशभरातील प्रांत प्रचारकांची दिल्लीमध्ये 3 दिवस बैठक. संघाच्या शताब्दी वर्षाच्या कार्यक्रमांवर होणार चर्चा. मोहन भागवत आणि दत्तात्रय होसबळे करणार मार्गदर्शन. पंतप्रधान मोदी त्रिनिदाद टोबॅगो देशाच्या दौऱ्यावर. पंतप्रधान मोदींसमोर भोजपुरी भजनांचं गायन. त्रिनिदादमधील भारतीयांशीही साधला संवाद. संभाजीनगरमध्ये इंस्टाग्रामवर ओळख करून 10वीच्या विद्यार्थिनीवर अत्याचार. रेकॉर्डिंग व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेलिंग. चिकलठाणा पोलिसात गुन्हा दाखल. आरोपी फरार. बीडच्या केजमध्ये आरोग्य उपकेंद्रात जात असता गतिमंद तरुणीवर अत्याचार. 2 जूनची घटना. केज पोलिसांनी आरोपी नाना चौरेला ठोकल्या बेड्या. मुंबईसह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला मुसळधार पावसाचा इशारा. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर आणि साताऱ्याला ऑरेंज अलर्ट, तर ठाणे, मुंबई, पालघरला ऑरेंज अलर्ट जारी. ज्ञानोबा आणि तुकोबांची पालखी पंढरपूरच्या वेशीवर. ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा आज भंडी शेगाव ते वेळापूर प्रवास, तर संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा पिराची कुरोली ते वाखरी असा प्रवास. बाजीरावाची विहीर इथं दुसरं उभं रिंगण आणि चौथं गोल रिंगण. इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात कर्णधार शुभमन गिलनं झळकावलं द्विशतक. 21 चौकार आणि 2 षटकारांची आतषबाजी. कॅप्टन म्हणून 269 धावांचा नवा विक्रम.